हॅलो. हाय फ्रेंड्स. महाराष्ट्र स्टेट बोर्डचे रिव्हिजन लेक्चर स्टार्ट करूयात. आपण पहिल्या चॅप्टरपासून स्टार्ट करूयात. रोटेशनल मोशन. रोटेशनलमध्ये आपण बघणार आहोत सर्क्युलर आणि रोटेशनल दोन पार्ट पडतील याचे. तर सर्क्युलर मोशन कशाला बोलायचं? सर्क्युलर मोशन इज कॉल्ड रिव्हॉल्युशनरी मोशन अबाउट एका पॉइंट भोवती असेल और अ बॉडी दुसऱ्या एखाद्या बॉडी भोवती रिव्हॉल्युशनरी मोशन असेल. एक्झाम्पल, अर्थ रोटेटिंग अराउंड सन, मून रोटेटिंग अराउंड अर्थ, एटसेट्रा एटसेट्रा. रोटेशनल मोशनमध्ये काय असणार आहे तर बॉडी रिव्हॉल्व करणार आहे अबाउट इटसेल्फ. बॉडी रिव्हॉल्व्स अबाउट इटसेल्फ अबाउट ओन ॲक्सिस. त्याला बोलणार आहे आपण रोटेशनल मोशन. तर पहिला स्टडी करूया सर्क्युलर मोशनचा. सर्क्युलर मोशन एखादी बॉडी सर्क्युलर मोशन करते. अर्थ सनभोवती फिरते, मून अर्थभोवती फिरतोय. तर आपल्याला याच्यामध्ये लागणार आहेत की आत्ता सध्या बॉडी कुठे आहे, ती काय करते आणि ती थोड्या वेळानंतर काय करणार आहे. सध्या कुठे आहे, ती सध्या काय करते, सध्या कुठे आहे, काय करत आहे, आणखीन थोड्या वेळानंतर म्हणजे आफ्टर टाइम टी ती काय करणार आहे. याच्यासाठी आपण व्हेरिएबल्स असाइन केलेले आहेत. टाइम, डिस्प्लेसमेंट. जसे आपण लिनियर मोशनमध्ये व्हेरिएबल्स बघणार आहे, टाइम, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन. तसे सर्क्युलर मोशनमध्ये बघणार आहे. टाइम असेल आपल्याकडे, इथं अँगल किती जातो हे आपण पाहणार, अँगल. वेलॉसिटी असेल तर इथं अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन या गोष्टी असतील. वेलॉसिटी आपण काय पाहिली होती तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ही झाली आपली लिनियर वेलॉसिटी. आपण कम्पेअर करतोय लिनियर क्वांटिटीज आणि अँग्युलर क्वांटिटीज. आणि थिटा कशात असेल, थिटा असेल डिग्रीमध्ये किंवा रॅडियनमध्ये. अँग्युलर वेलॉसिटी असेल डी थिटा अपॉन डी टी किंवा अँगल अपॉन टाइम. एखादा एक्झाम्पल पाहूया अँग्युलर वेलॉसिटीचं. एक्झाम्पल असेल, अँग्युलर वेलॉसिटी आहे तुमच्याकडे 10 डिग्री एका सेकंदात जातीये. डिग्री पर सेकंड घेऊया, हे जास्त फॅमिलियर आहे आपल्याला. 10 डिग्री पर सेकंड जातीये. तर आणि मोशन आहे तुमची अँटी क्लॉकवाईज मोशन होती, ती इथं असेल 10 डिग्री पर सेकंड जातीये. ही अशी मोशन असू शकते या प्लेनमध्ये 10 डिग्री पर सेकंड, इथं असं प्लेन असू शकतं. तर इथं ही मोशन ए आहे की मोशन बी आहे हे फिक्स होत नाहीये. तुम्ही 10 डिग्री पर सेकंड सांगितलं तर हे कोणती फिक्स होत नाही, ती ए आहे की बी आहे. आपल्याला त्याच्यासाठी सर्क्युलर मोशनमध्ये प्लेन फिक्स करावं लागेल, ते कोणत्या प्लेनमध्ये आहे. म्हणून आपण या सगळ्या क्वांटिटीज आहेत 10 डिग्री पर सेकंड या दाखवतो आपण ॲक्सिसवरती. सो थिटा, ओमेगा, अल्फा या सगळ्या कोणत्या क्वांटिटीज झाल्या, ॲक्सियल क्वांटिटीज. का, जर तुम्ही ॲक्सिस फिक्स केलात तर तुमचा प्लेन फिक्स होतं. ॲक्सिस हा तुमच्या प्लेनला परपेंडिक्युलर घ्यायचा आहे. आता मी हा ॲक्सिस फिक्स केला तर हे प्लेन फिक्स झालं, पण इथं
ही रोटेशन अँटी क्लॉकवाईज आहे की क्लॉकवाईज आहे हे करण्यासाठी आपण वापरतो राईट हँड रूल. फिंगर्स कर्ल तुमचे मोशनच्या डायरेक्शनमध्ये करायच्या. इथं या फिगरमध्ये अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईजमध्ये फिंगर्स कर्ल केले तर ॲक्सिसची जी डायरेक्शन असणार आहे ती तुमची अँग्युलर क्वांटिटीची डायरेक्शन असणार आहे. अँग्युलर वेलॉसिटी असेल तर 10 डिग्री पर सेकंड. जर क्लॉकवाईज मोशन असेल तर फिंगर क्लॉकवाईज कर्ल करा. थंब कसा चाललाय, थंब इनसाइड चाललाय, त्या डायरेक्शनला तुम्ही दाखवणार आहे ॲक्सिसवरती 10 डिग्री पर सेकंड ॲक्सियल क्वांटिटी. इथे बघा अँटी क्लॉकवाईज जर आपण वरती ॲक्सिसवरती दाखवलं तर ती मोशन असणार आहे अँटी क्लॉकवाईज या प्लेनमध्ये. जर इथे खालती ॲक्सिसवरती दाखवलं तर राईट हँड रूल प्रमाणे ती मोशन असणार आहे कशी, वरून बघितलं तर क्लॉकवाईज असणार आहे. पुढचा पॉईंट बघूया, अँग्युलर स्पीड चेंज. अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर वेलॉसिटी जर चेंज झाली, अँग्युलर स्पीड चेंज जर झाला 10 पासून 12 पर्यंत गेलाय, किती वेळात गेलाय तर 2 सेकंदात गेलाय, तर ऑफकोर्स इथं अँग्युलर ॲक्सेलरेशन असलं पाहिजे. जर हा मॅग्निट्यूड जर चेंज होत असेल तर तिथं अँग्युलर ॲक्सेलरेशन असलं पाहिजे. बेसिक डेफिनेशन ॲक्सेलरेशनची, अँग्युलर ॲक्सेलरेशन असणार आहे फायनल अँग्युलर वेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाइम जसं असतं चेंज इन लिनियर वेलॉसिटी अपॉन टाइम, तसंच सेम 12 मायनस 10 अपॉन 2 हे किती झालं 2/2 म्हणजे 1 डिग्री पर सेकंड स्क्वेअर. हे झालं अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता याची डायरेक्शन कशी बघायची, तर पुन्हा आपण इथं ॲनालॉजी घेऊयात की लिनियर मोशनची. एक एक्झाम्पल बघूयात की एक कार आहे आपल्याकडे. ठीक आहे, कारचा स्पीड आहे काहीतरी 20 मीटर पर सेकंड आणि ह्या कारचा स्पीड एक 2 सेकंदानंतर हा झाला 22 मीटर पर सेकंड. हे कसं होऊ शकतं, जर कारचा तुम्ही ॲक्सेलरेटर दाबलात तर स्पीड वाढेल. तर जेव्हा स्पीड वाढतोय तेव्हा आपण काय म्हणतो, जेव्हा स्पीड वाढतो तेव्हा डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन एकाच डायरेक्शनला असणार आहे, सेम असणार आहे. ॲक्सेलरेशन अँड वेलॉसिटी इन सेम डायरेक्शन. आणि जेव्हा स्पीड कमी होत असणार आहे म्हणजे तुम्ही ब्रेक अप्लाय करताय तेव्हा ॲक्सेलरेशन अँड वेलॉसिटी आर इन अपोजिट डायरेक्शन. अशीच सेम कन्सेप्ट अप्लाय होणार आहे तुमची अँग्युलरमध्ये. जर तुमचा अँग्युलर स्पीड वाढत असेल म्हणजे 10 डिग्री पर सेकंडचा असा 12 डिग्री पर सेकंड झाला, 12 डिग्री पर सेकंड झाला, तर तुमच्या अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन असणार आहे ती सुद्धा असणार आहे वरच्याच डायरेक्शनला. अल्फा पण असणार आहे तुमचा वरच्याच डायरेक्शनला. अल्फा किती आला होता तुमचा, किती आलाय 1 डिग्री पर सेकंड स्क्वेअर. अल्फा असणार आहे 1 डिग्री पर सेकंड स्क्वेअर, तोही वरच्याच डायरेक्शनला. म्हणजे ओमेगा वाढत असेल तर अल्फा अँड ओमेगा आर इन सेम डायरेक्शन. ओमेगा कमी होत असेल, अँग्युलर वेलॉसिटी कमी होत असेल तर अल्फा अँड ओमेगा आर इन अपोजिट डायरेक्शन. तर आपण क्वांटिटीज बघितल्या लिनियर आणि अँग्युलर. एस इथं आलं ओमेगा, इथं आहे अरे इथं डिस्प्लेसमेंट आहे, तर इथं अँगल आहे. इथं एस अपॉन टाइम म्हणजे ds अपॉन dt ही तुमची लिनियर वेलॉसिटी आहे, तर इथं अँग्युलर वेलॉसिटी आहे d थिटा अपॉन dt. इथं तुमचं लिनियर ॲक्सेलरेशन आलं dv अपॉन dt,
इथं तुमचं अँग्युलर ॲक्सिलरेशन आलं डी ओमेगा अपॉन डी टी. यांच्यामध्ये रिलेशन आहे लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी. ते रिलेशन काय, व्ही बार इज इक्वल्स टू ओमेगा बार क्रॉस आर बार. जर हा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज मोशनमध्ये सर्क्युलर मोशन करतोय तर ह्याची काहीतरी वेलॉसिटी असणार आहे, लिनियर वेलॉसिटी. ही वेलॉसिटी किती असणार आहे, ओमेगा इंटू आर, मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये पाहिली. मॉड ऑफ व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा किंवा ओमेगा इंटू आर. काय करायचं इथं, क्रॉस प्रॉडक्टची डायरेक्शन बघा, ओमेगा कडून आर कडे जायचंय. असं जावा, ओमेगा कडून, ओमेगा कसा आहे वरती आहे, ओमेगाची डायरेक्शन कशी आहे वरती आहे. आणि आर बार म्हणजे काय, तुमचा पोझिशन वेक्टर आहे. ओमेगा कडून आर कडे फिंगर्स कर्व करा, असे ओमेगा कडून आर कडे फिंगर्स कर्व करा, तुम्हाला व्ही ची डायरेक्शन मिळाली. हा जो पार्टिकल आहे तो आता कसा चाललाय, आतमध्ये चाललाय. हे प्लेन तुमचं कसं आहे, हे असं प्लेन आहे आणि हा पार्टिकल कसा चाललाय, असा आतमध्ये चाललाय. त्यामुळे ओमेगा कडून, ओमेगा वरती आहे, आर कसा आहे हॉरिझॉन्टल आहे. असं करा तर फिंगर कुठे येतोय, आतमध्ये जातोय, म्हणजे वेलॉसिटीची डायरेक्शन इनसाइड आहे, ओमेगा बार क्रॉस आर बार.